एकादशीच्या दिवशी चंद्रभागा तर लाखो भक्तांनी न्हावून निघते। पंढरपुरात आलात आणि ग्रामीण बाज इथली माणसं इथली लोकसंस्कृती टिकवायची असेल ना तर हे पिठलं भाकर पण टिकलं पाहिजे। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। मित्रांनो, अर्नाळ्यातून पंढरपुराकडे निघालेली दिंडी आळंदी मार्गे पंढरपुराकडे पोहोचली दशमीच्या आदल्या दिवशी आणि दशमीच्या दिवशी या कोळी बांधवांसोबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तसेच महाराष्ट्रातून भ्रमंती करून आलेल्या आमच्या कोळी भगिनी देखील सामील झाल्या आणि ही पालखी घेऊन आम्ही थेट चंद्रभागेच्या तीरी निघालो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की संत एकनाथांचा तो अभंग माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी अर्थात भीमा नदीच्या तीरावर। या भीमा नदीच्या उत्पत्तीविषयी एक प्राचीन काळातली एक कथा सांगितली जाते। सूर्यकुळातील भीमक राजा आणि त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली। त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शंकराच्या अंगातून भगवान शंकराच्या अंगातून धर्मधारा निघू लागल्या आणि या धर्मधारांचीच नदी होऊ दे असं त्या भीमक राजाने सांगितलं, म्हणून हिला भीम नदी किंवा भीमरथी असं म्हटलं जातं। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकराच्या जटातून उगम पावणारी ही नदी सर्वसामान्य वारकऱ्यांचा किंवा भाविकांचा एक ग्रह असतो की भीमा नदी आणि चंद्रभागा ही वेगळे। ही भीमा नदी जेव्हा पंढरपुरात येते आणि जेव्हा पंढरपुरात येते तेव्हा ती चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त करते, त्यामुळे तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं। म्हणजे आपले संत महंत म्हणजे त्यांची किती दूरदृष्टी होती की ह्याला चंद्र म्हणजे आज आपण ड्रोनच्या माध्यमातून जर पाहिलं तर ह्या चंद्रभागेचा द्वितीयेच्या चंद्रकोरीसारखा आकार बघायला मिळेल। आणि या चंद्रभागेच्या तीरावर गेल्यानंतर ती पालखी पोहोचल्यानंतर आमचे कोळी भाऊ असतील किंवा भगिनी असतील आणि तो म्हणजे समुद्राच्या वाळवंटात खेळणारी बागडणारी ही लोक आणि त्या वाळवंटात घातलेला त्यांनी गोंधळ आणि पंढरपूरच्या रस्त्यावर चाललेला हरिनामाचा गोंधळ एक वेगळीच अनुभूती देईल। मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर म्हणजे अगदी चंद्रभागेतील आमच्या खास कोळी पद्धतीची गाणी आमच्या महिलांनी गायली आणि सगळं झाल्यानंतर मित्रांनो मी खास करून आज सगळीच स्थळ हॉटेल झाले मॉल झाले म्हणजे आज सगळीकडे त्या हॉटेलमध्ये जातात, पण मी जेव्हा पंढरपुरात जातो ना तर ते एलिझाबेथ एकादशी चित्रपटामध्ये जी पंढरपूर दाखवले नाही ते मी ते शोधण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे मी तर असं म्हणेन की पंढरपुरात जाऊन पिझ्झा किंवा वडापाव खायचा नसतो तर तिथलं पिठलं भाकर खायचं असतं। आणि जेव्हा मी एका घरात गेलो म्हणजे लिटरली एक छोटंसं घर होतं, तिथलं पिठलं भाकर चुलं होतं आणि फक्त 40 रुपयात देत होते, म्हणजे सर्वसामान्य फॅमिली होती। मी त्यांना हे म्हटलं की तुम्हाला परवडतंय का, तेव्हा त्यांचं उत्तर जे होतं ना ते मला भावलं। ते म्हटलं की महाराष्ट्रात आणि या पंढरपुरात येणारा ग्रामीण भागातून येणारा भक्त वारकरी अगदी गरीब असतो आणि त्याला परवडायला हवं आणि 40 रुपयात माणूस तृप्त होऊन जातो। आणि मी जे तिकडे अनुभवलं ना खरंच सांगतो कुठल्या 5 स्टार मध्ये मी अनुभवणार नाही। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे अस्सल पंढरपूर पाहायला मिळेल आणि तोच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। बघाच, कालच आपण पंढरपुरात पोहोचलेलो आहोत आणि ऑलमोस्ट एकादशीच्या दिवशी चंद्रभागा तर लाखो भक्तांनी न्हावून निघते आणि त्यामुळे दशमीच्या दिवशी स्नान करण्याचा प्रघात आहे आणि सगळं लिटरली 7, सव्वा 7, 7:30 वाजलेले आहेत आणि अगदी हरिनामाच्या खुशात आता ही सगळी आपली अर्नाळा कोळीवाड्यातील मंडळी चंद्रभागेकडे प्रयाण करते, म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत। ह्या सगळ्या एकरंग संगतीच्या म्हणजे अगदी म्हणजे आमच्या वसईतून येणाऱ्या दिंड्या असतील, अगदी त्या वारकरी टोपी असेल, सफेद ड्रेस आणि महिलांच्या एकरंग संगती अगदी कुठूनही लाखांच्या गर्दीमध्ये हे सगळं उठून दिसतं। हो, अरे मावशी आल्यात का? तुम्ही कधी आलात? रात्री यायला पाहिजे नाही डोळे बोलतात तुझे।
सगळं तयार झालं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. काही हरिनामाच्या घोषणा असा आपण रामकृष्ण हरी. सर्वांनी इथूनच लाईन मध्ये चला, तीन लाईन करा. चला, हा पंढरपुराकडून जाणारा रस्ता आणि ही सगळी आपली अर्नाळा कोळीवाड्यातून निघालेली. सगळे आता चंद्रभागेच्या दिशेने निघालेले आहेत. हा जो स्टे होता तिकडे आळंदीवरून येणारा मार्ग आणि हा इथे सुरू असलेला हा माऊलींचे फक्त रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय 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 रामकृष्ण. इकडून प्रतिक्रिया येतात मला अशी दंडी पाहिजे म्हणून. चला, अशी दंडी तुम्हाला पंढरपुरात Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari
चला या आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागेवर स्नानासाठी आणि त्या निमित्तानं हे सगळी ही खरी लोकसंस्कृती आपल्याला ह्या महाराष्ट्राची मातीशी नाळ जोडलेली संस्कृती आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते की हे लहानपणाचे दिवस आठवतात. सगळे पाहून छोटेसे ड्रेस आता आपण मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आपली दिंडी मार्गस्थ करा.
बिलकुल मोबाईल फोटो काढायचे नाही बघा. चालत चालत माणूस आपण खाली खाली बसायचं नाही. खाली वाचून नमस्कार करू नका. देवी कोतवाल आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणावरून आपले नातेवाईक पायला बाई जाधव या चुकलेले आहेत. त्या नामदेव पायरी आपण वाट बोलत आहे. देवी कोतवाल आपले पुढे गेलात का आईने ना त्यांची लाईन सोडली नरकडी हा तेवढं टपावर सोडून पाटील शेरा ढोलकर याने आदरराव पाटील महाराष्ट्र सर्वांचा हात आहे. पोलीस स्टेशन आहे. आदरराव पाटील महाराष्ट्र हात आहे. गडबड करायची नाही. गडबड पळायचं नाही. मागच्या अजिबात पळायचं नाही. मागच्या अजिबात पळायचं नाही. भाविकांनी गावाला जायचं पुढं हळूहळू. त्यांना विचारायचं अधिकारी कोण आहे. आपले नाईटवाले नंतर म्हणून कोण आहे. त्यांचे जोडीला कोण आहे. हे वाले आहेत ना. मोकळा आहे डाव्या हाताला. चला हळूहळू.
तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी आले वनात गाणं हे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले वनात कुणी बनवत रे काना माझ्या मनात कुणी बनवत रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले देवाधन तुझी सगळ्या आता पालखीचं म्हणजे अगदी जी अर्नाळ्यातून निघालेली पालखी मग आळंदीवरून पंढरपुरात आली आणि त्यानंतर मग चंद्रभागेच्या फेरीच्या पालखीतल्या पालखीही त्या चंद्रभागेवर स्पर्श करते आणि खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याची सांगता होते. हे सगळे आपले अर्नाळ्यातील पळे मंडळ आहेत. गेली
आता व्हिडिओ मध्ये आला तुम्ही. चला चला इकडून आता चंद्रपूरला आंघोळ केलेली आहे आणि आता आपला आता काय बनवायला लागलात तुम्ही? हा आता कसली कसली भाजी बनवली आहे? हा झुणका का? त्यामुळे या दिवसामध्ये काय निघतात काय सुटतं तुमची बऱ्यापैकी? लोकांना आवडतं आणि किती बऱ्यापैकी सुटतात? बऱ्यापैकी इथं हॉटेलमध्ये वारकऱ्यांना परवडत नसल्यामुळे आम्ही हे गरम गरम 30 रुपयामध्ये 60 रुपयामध्ये पोट भरून जेवण 60 रुपयामध्ये का? 60 रुपयामध्ये आणि तव्यावरची ताटात भाकर. ओके. बघा काही ग्रामीण भागातून येणारे वारकरी आहेत त्यांना हॉटेल परवडत नाही आणि 40 रुपये 60 रुपयात त्यांना पूर्ण जेवण पोट भरून मिळतं. पोट भरून चला जेवण. ही पण एक श्रीसेवाच आहे. भाकरी आणि अजून काय बनवता मावशी? झुणका बनवता का? रोज म्हणजे पंढरपूर भरलेलं जसं काय आमचं 12 महिने पंढरपुरात गर्दी असते का? हो. शनिवार रविवार जास्त गर्दी असते. वारकऱ्यांना हॉटेलमध्ये नाही परवडत आणि जास्त करून वारकरी येतात तिथं. जेवण कुठं मिळतं का हे मिळतं का त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे. आता मी घेतलं तर पिठलं भाकर होतं ना. हा. मित्रांनो मी पिठलं भाकर 2 रोट्या होत्या त्याच्यात आणि लिटरली पोट भरलं माझं. आणि शक्यतो बाहेर येणारी मंडळी हॉटेलमध्ये प्रिपेअर करतात. पण पंढरपुरात आलात आणि ग्रामीण बाज इथली माणसं तिथली लोकसंस्कृती टिकवायची असेल ना तर हे पिठलं भाकर पण टिकलं पाहिजे. आणि खरंच म्हणजे मन तृप्त होऊन जाईल तुमचं. आणि मला म्हणजे असं अतिशयोक्तीने म्हणत नाही मी म्हणजे त्या खाली हॉटेलमध्ये पण मला ती चव नाही मिळणार ती मला इकडे फक्त 60 रुपयात मिळाले मी पोट भरलं. ही आपली गावची लोकं टिकवायची असेल ना तर हॉटेल प्रिपेअर करण्यापेक्षा अशा की आपल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आसपास जी घर आहेत त्या अशा घरात नक्की जा मित्रांनो. आणि प्रेमी मिळेल तुम्हाला तेवढंच. धन्यवाद माऊली. मला हॉटेलपेक्षा हे पंढरपूर अनुभवायचं असतं मित्रांनो. जे मी एलिझाबेथ एकादशी चित्रपटात पाहिलं इकडे रमायला आवडतं मला. तुम्ही सगळे लांब गेलेले आहेत, मी इथे. हे सगळे तुम्ही घरचीच मंडळी आहेत का? आम्ही भाकरीला बघा वर्षाचे 12ही महिने चालू असतंय. एवढी लोक येतात बाकी दिवशी वगैरे खायला येतात एवढी लोक? वरती भाकर झाले का? माफ नका. यांची पट्टू घे ना आम्ही बरोबर आहे
आगपाले एकटी 100ची 10 बराच झाला तो थांबून आहे चंद्रबाबूराव पाटील जिल्हा सोलापूर. मित्रांनो, पंढरपूरच्या वारीला येणारा वारकरी मला कधीच VIP भासला नाही. आणि हे सगळं म्हणजे एक लिटरली विचार करा, एखादं आपलं गाव असतं आणि त्या गावात एखादं लग्न असलं तरी आपण म्हणजे अक्षरशः कंटाळून जातो. मग हे पंढरपूर 20 ते 25 लाख एवढी लोकसंख्या, एवढे वारकरी कसं मॅनेज करत असेल, हे माझ्यासाठी गूढ आहे. आणि मला वाटतं हे सगळं ना त्यावेळी हा पांडुरंगच या पंढरपुरात फिरत असतो आणि सगळं मॅनेज तो करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.